हे हाय, मी प्रतीक्षा. बऱ्याच दिवसांपासून व्लॉग टाकण्यासाठी माझ्याकडे वेळच नव्हता आणि त्याचं कारण जे लोक माझे स्टोरीज पाहत आहेत त्यांना कळालंच असेल. यावेळी फर्स्ट टाइम आम्ही पिल्लूला घेऊन फ्लाईटमध्ये जातोय आणि सोबत तिची वागण सुद्धा घेतली आहे. मागच्या एका व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी इंडियाला जाण्यासाठी तिच्यासाठी एक फोल्डेबल वागण घेतली आहे आणि त्यामुळे आमचा प्रवास इतका इझी झालाय. म्युनिकच्या एअरपोर्टवरती आम्ही थोडं खाऊन घेतलं आणि तिथे आम्ही वेट करत होतो आमच्या फ्लाईटसाठी. तोपर्यंत मायराची करमणूक म्हणून आम्ही तिला फ्लाईट्स वगैरे दाखवत होतो आणि त्यात ती खूप रमून गेलेली. मायराने फ्लाईटमध्ये सुद्धा अजिबात त्रास दिला नाही कारण आम्ही चाइल्ड सीट घेतल्यामुळे सोबतच बेड सुद्धा आला होता आणि फ्लाईटमध्ये सुद्धा मायराने तिच्या झोपायच्या वेळा चुकवल्या नाहीत. आमची फ्लाईट म्युनिक ते दिल्ली अशी डायरेक्ट फ्लाईट असल्यामुळे 8.5 तासाचा हा लॉंग जर्नी होता आणि त्यामुळेच पोहोचेपर्यंत मात्र मायरा थोडी कंटाळून गेलेली. दिल्लीमधल्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आमचा स्टे होता आणि हॉटेल इतकं सुंदर होतं आणि फर्स्ट टाइम ब्रेकफास्ट मला आवडला कारण की इतके दिवस जर्मनीमधला ब्रेकफास्ट खाऊन फार कंटाळा आलेला. आता पुण्याचा जर्नी मात्र मला एकटीला मायराला घेऊन करायचं आहे. मायराचं स्वागत पुण्यामध्ये तिच्या मावशींनी आणि मामांनी कसा केला हे पाहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका आणि नेक्स्ट पार्टमध्ये तुम्ही ते पाहू शकता.